चला लवकर लवकर फिल्डिंग लावा. तू तो फोटो ऍड केला का? लवकर लवकर फिल्डिंग लावा. जास्त टाइमपास करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आमचे उत्कृष्ट कोरर नील कडू त्यांच्याकडून मंडळासाठी 2000 देणगी आलेली आहे. पार्टी आभारी आहे. नील शेट कडू आणि सनराइजची टीम आहे. टीमची आज पार्टी 100% होणार. लहान मुलांची आज पार्टी होणार. पार्टीला जास्त लॉलीपॉप खाणारा प्रिन्स म्हात्रे. खरं तर या मुलांचा आभार मानायला लागेल, कारण सनराइज क्रिकेट अकॅडमीतले हे सगळे चांगले खेळाडू आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत. आज पाहायला गेलं तर आता आपल्या अकॅडमीमध्ये एक नितेश निसाद म्हणून मुलगा आहे. त्यांनी यावेळी मुंबईला 7 मॅचला 47 विकेट घेतलेच. हे एक आपल्या अभिमानाची गोष्ट आहे. भरपूर भरपूर चांगले प्लेयर आहेत. आणि अजून आपला संजम कडू एक आपल्या जुई गावचा लहान मुलगा आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि ओपनिंग बॅटिंग करतो. एवढी चांगली बॅटिंग करतो की जबरदस्त बॅटिंग करतो. आणि या मुलांचं सर्व श्रेय दीपक सर कारलेकरांना जातोय, कारण एवढे ते मुलांना मेहनत करतात, भरपूर मेहनत करतात. संजय म्हात्रे आम्हाला प्रोफेशनल पंच लाभलेले आहेत. त्यांना काय नियमावली सांगा आणि पटकन मॅच चालू करा, कारण सर्व मॅच ह्या 5 ओव्हरचे होतील. फर्स्ट इनिंग तर 5 ओव्हरचे होतील, कारण इंटर कॉलनी नेहमी 4 ओव्हरचे मॅच खेळत असतात, कारण 12 टीम असतात आणि सलग त्याचे मॅच होत असतात. त्याच्यामुळं आज त्यांना 5 ओव्हर खेळण्याचा एक आनंद मिळेल.
हे बॉलरचं नाव काय? 12 दोन्ही संघाचे 12 प्लेयर उद्या. मग नाव सांगा तुम्ही. प्रशांत. कारण आपले इंटर कॉलनीचे चांगले बेस्ट कोच आहेत JD, ते ऑन द वे आहेत, येतात 5 मिनिटातच. त्याचे रॉयल स्टार आणि काल भैरव. अरे 12 पाठवा, मला नाव माहिती नाही रे. आता फलंदाज कोण आहे? हे स्ट्राईकला कोण आहे? थांब 2 मिनिट थांब. काय तू? थांब 2 मिनिट. येतो JD येतो. अरे बॅट्समॅनची नावं सांगा रे बाबांनो. अरे JD ये पटक्याने. हो बघितलं, ये पटक्याने. हो. आणि आमच्या इथले उत्कृष्ट समालोचक JD ते आलेले आहेत आणि 100% आज शिवरायांचा ते आज पूर्ण व्याख्यान सांगतील. कारण उत्कृष्ट त्यांच्याकडे एवढी चांगली कला आहे आणि चरित्र एकदम चांगलं सांगतात, जबरदस्त. आणि 100% आज माहिती भेटेलच. कारण आज आपल्याला अभिमानाची गोष्ट, आज आपले गड किल्ले विनंती असेल दोन्ही संघांचे 12वे खेळाडू. चला, फलंदाजी करणारा आणि गोलंदाजी करणारा तसंच क्षेत्ररक्षण करणारा संघ दोन्ही संघांना विनंती असेल की आपले 12वे खेळाडू पाठवा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक त्या ठिकाणी पहिलं संपुष्टात आलंय. धावफलकावरती 8 धावा लागल्या गेल्यात आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. हर्षद आपल्याला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जोडी खेळताना पाहायला मिळेल, जिथे ऋषी 1 धाव करून मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय न्यू बॅटर सुजित नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळेल. 8 धावा.
बरोबर 11 धावा. पहा गुणलेखक आमच्याकडे नवीन आहे, होतकरू आहे, समजून घ्या. पहिला चेंडू हर्षदचा हलक्या हाताने खेळून काढला ऑन साईडच्या दिशेने. ऋषी धानावडे वेगाने चेंडू वरती. तिथे पहा क्षेत्ररक्षण आपल्याला सुयोग होताना पाहायला मिळतंय. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये अर्जित केली जाईल. आमच्या लारा सरांनी सांगितलं इथे घुसून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु वाईट चेंडू लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच उल्लेख करत होतो लारा सरांनी सांगितलं की शिवव्याख्यात आहे, तुमच्यापर्यंत इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. आणि आमच्या लारा सरांची एक खासियत आहे, इथे आपल्याला फटका पाहायला मिळतो. ऋषी धानावडे चेंडूवरती झेल सुटलाय ऑन साईडच्या दिशेने आपण पाहतोय. 1 धाव अर्जित केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट आहेत. तिसऱ्या धावेसाठी सुद्धा इथे पलायन पाहायला मिळतंय आणि बघता बघता 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. मित्रांनो, या छोट्या कलाकारांचं सुद्धा या ठिकाणी चेंडू आणण्याचं काम केलं जाते, त्यांचं सुद्धा फार कौतुक. कारण आयोजन कमिटीला चेंडू परत आणून देणं ही फार महत्त्वाची आणि मोठी बाब आपल्याला पाहायला मिळते. कारण स्पर्धा पूर्ण करण्यासाठी आपण पाहतोय 2 चेंडू या ठिकाणी या छोट्या आपल्या बॉल बॉयने आणून देण्याचं काम केलेलं आहे. आयोजन कमिटीकडून सहर्ष असं स्वागत. हर्षदचा पुढचा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर. इथे झेल सुटलाय, जाळं फाटलंय, षटकारासाठी चेंडू निघून गेलाय. आमच्या संजय मामांचे दोन्ही हात आकाशाकडे आपल्याला झुकताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांनी चांगला चेंडू टाकला, त्याच्यावरती फटका सुरेख खेळला गेला, पण तो क्षेत्ररक्षण पाहिजे तसं होताना पाहायला मिळत नाही. फाटक्या हाताचा फिल्डर म्हणावं लागेल लारा भाऊ. इथे पाहतोय आपण फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याचा फुलटोलाचा फायदा घेतला नाहीये. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मी लारा भाऊबद्दल बोलत होतो, गेली 3 दशकं म्हणजे 30 वर्ष जवळपास या कामोठे नगरीमध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म फास्टर गोलंदाजीचा मारा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. सध्या 40+ एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची खासियत आहे. इथे चेंडू आकाशाकडे, यष्टीरक्षकाची चुकी, झेल सुटलाय. 2 जीवदान या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजाला मिळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी चांगली होती, परंतु त्याच्यावरती मात्र खळपूस समाचार घेतला जात नाहीये. असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात एक दिवस घ्यावे. आणि पहा आपल्याला काय पाहायला मिळतंय या कामोठे नगरीमध्ये. इथे उत्तुंग टोला, 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. कामोठे नगरीचं उज्ज्वल क्रिकेटचं भविष्य आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री सागरभाऊ पाटील यांच्या माध्यमातून आजची ही स्पर्धा जीवन क्रिकच्या माध्यमातून जी माऊली प्रसाद दिवे माऊली प्रसाद इव्हेंट यांच्या माध्यमातून मात्र खरं तर लाईव्ह कव्हरेज केलं जाईल आणि सागरभाऊ पाटील यांच्या माध्यमातून ते सौजन्य आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वपूर्ण स्पर्धा पाहतोय आपण या मैदानावरती, जिथे मुख्य आयोजक म्हणून आपल्याला आमचे संजय मामा आणि सुलक्षण भोईर अर्थातच लारा या नावानं प्रसिद्ध असलेलं आमचं मैत्रीपूर्ण प्रेमळ व्यक्तिमत्व मात्र नक्कीच पाहायला मिळते. सनराइज क्रिकेट अकॅडमी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये मात्र नक्की 10 इंटर कॉलनी कामोठे संघ भाग घेतील. इथे फटका सुरेख पाहायला मिळतोय, झेल होण्याची संधी, परंतु इथे सुद्धा झेल होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थांबताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत इथे कंप्लीट केल्या जाणाऱ्या धावा. आज कुठल्याही क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू येत नाहीये. आज ही स्पर्धा आपण या मैदानावरती होताना पाहतोय. 3रं पर्व सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आता फटका सुरेख आहे,
क्षेत्ररक्षकापासून लांब हर्षद चुकी करताना पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. रनांची धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. आणि इथे मात्र चांगलं आता फटकेबाजी करायला फलंदाजांनी सुरुवात केली आहे. धावफलक आकार घेतोय आणि इथे मात्र गोलंदाजांना सूर सापडत नाही. चांगल्या प्रकारच्या धावा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. दोनही संघांना विनंती असणार आहे पहा या ठिकाणी आयोजन कमिटीकडून एक वेगळा निर्णय असणार आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला असणार आहे. याआधीच्या आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलं रिव्ह्यू नव्हता. जर पंचांना वाटला तर अंपायर कॉल घेऊ शकत होते. आज मात्र रिव्ह्यू असणार आहे. एक रिव्ह्यू असणार आहे. इथे सुद्धा आपण पाहतोय चांगला चेंडू भन्नाट वेगाने टाकला जाणारा गणेश गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. मामा रिव्ह्यू फक्त बिमरसाठी असणार आहे. ओके जर रनआउट वगैरे वाटला तर ते पंच अंपायर्स कॉलद्वारे कळवतील. अदरवाईज रिव्ह्यू नसेल. रिव्ह्यू फक्त आणि फक्त बिमर चेंडूसाठी. गणेशचा पुढचा चेंडू काय सुरेख गोलंदाजी होताना पाहायला मिळते. ऋषी धानावडेच्या टाळ्या मैदानाच्या बाहेर. संघाचा संघनायक आहे संघाचा शिलेदार आहे आणि आपल्या खेळाडूला मात्र त्या ठिकाणी टाळ्यांच्या वर्षावानं दाद देताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याच्या बॅटमधून आपल्याला धावा येताना पाहायला मिळाल तो अभिनव इथे मात्र निस्तब्ध आहे. पुढचा चेंडू इथे सुद्धा आपण पाहतोय चांगला चेंडू. तोपर्यंत एक चोरटी धाव. तीन षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्या. 36 धावा धावफलकावरती लागल्या. 36 रन ऑन स्कोर बोर्ड. आपण पाहतोय शेवटचं षटक अर्थातच हाणामारीचं षटक. ऋषी धानावडे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल. ज्याच्या हातामध्ये इथे चेंडू विसावतोय. स्वतः कर्णधार आहे. स्वतःनी गोलंदाजी करण्याचा आत्मविश्वास स्वतःवरती दाखवलाय. गोलंदाजीला सुरुवात चला यानंतरचा सामना दोनही संघांना विनंती असणार आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. ओ हो काय फटका अभिनवचा पाहायला मिळतोय. इथं मॅक्सिमम पॅरलल स्ट्रोक 6 धावा षटकार. आक्रमण चालवलं जाते पहिल्या चेंडूवरती. ऋषी धानावडे यांच्यावरती वेगानं धावफलक आकार घेईल. पुढे जाईल. पुढे सरसावेल. आक्रमक खेळी. आता मात्र इथून धावा आल्या पाहिजेत आणि त्या धावा येण्यासाठी पहिल्या चेंडूवरती मोठा स्टँड घेता आलाय. पहा तुम्ही कधी गाडीचं स्टँड लावू नका. पडला तर थोडं लागेल परंतु आयुष्यामध्ये तुम्हाला स्टँड घेता आला पाहिजे. जर आयुष्याचा स्टँड तुमचा फसला ना तर मग तुम्हाला आयुष्यभर कधीच उभं राहता येत नाही. कितीही संकट येऊ द्या आयुष्यामध्ये स्वतःला कधी ढासळू देऊ नका. आमचे कुणाल लाते सर नेहमी सांगतात लाला भाऊ आयुष्यामध्ये कधीही स्वतःला ढासळू देऊ नका कारण लोक ढासळलेल्या भिंतीच्या विटासुद्धा चोरून नेतात. ही वस्तुस्थिती आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे हलक्या हाताने एक धाव आपल्याला स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यामध्ये पाहायला मिळेल आणि एक धाव धावफलकावरती वाढली जाईल. यानंतरचा सामना श्री गणेश 11 विपक्ष लिगल. चांगला स्ट्रोक. चांगला फटका. चेंडू सहज सीमारेषा पार. आतापर्यंत निस्तब्ध असलेला सुजित आता मात्र इथून मोठे फटके खेळताना पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी ऋषी धानावडेवरती आक्रमण चढवलंय. इथे सुद्धा फटका चांगला. चेंडू 1 बाउंस सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. धावा आणि धावा. ऋषी धानावडेवरती आक्रमण. 4 चेंडू टाकलेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहतोय 2 षटकार आणि एका चौकाराचा समाचार आहे. म्हणजे 17 धावा आतापर्यंत 4 चेंडूवरती कुठून काढल्यात.
आमच्यासोबत आमचे छोटे गुणलेखक जोडले जातात. गुणलेखक म्हणजे समालोचकाच्या पाठीचा कणा, आधार, वेळोवेळी गायडन्स करणारा कलाकार नील कडू आमच्यासोबत जोडले जात आहेत. हो हो हो, आता नाही. ऋषी दानावडे एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, चाणाक्ष खेळाडू आहे. किती वेळ, आणि आता मात्र या चेंडूवरती आपण पाहतो एक महत्त्वपूर्ण विकेट सुजित याची मैदानाच्या आतमध्ये घ्यायला तो यशस्वी ठरलाय. सुजितला मैदानाच्या बाहेर पाठवून दिले. तोपर्यंत धावांचा जर आढावा घेतला तर धाव फलकावरती आपल्याला तब्बल धावा पाहायला मिळतात. त्या 53 धावा, 53 रन्स. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मृणाल आपल्याला फलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. ऋषीचा हा चेंडू, काय फटका आहे, सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक लगातार 2 विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक इथे संपले. धावफलकावरती धावा 53 आणि विजयासाठी 54 धावांची गरज असणार आहे. चला आता फलंदाजी करणारा संघ लगेचच आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये या. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे. आपल्याला स्पर्धा यशस्वीरित्या वेळेमध्ये पूर्ण करायची. सर्व सामने 4 षटकांचे व्हावेत. माफ करा, 5 षटकांचा सामना आहे आणि गणेश याच्यावरती पहा काय विश्वास दाखवला आहे. ऋषी, मला तो गणेशचा पहिला सामना या पर्वातील अजूनही आठवतोय. एका सामन्यामध्ये मला वाटतं लगातार 2 नो बॉल टाकण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. आता मात्र गोलंदाजीला सूर आहे. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती विश्वास मात्र नक्की त्या ठिकाणी आपण पाहतोय ऋषी दानावडे आणि टीमने दाखवलाय. चुकतो तो माणूस, शिकतो तो माणूस. चुका, परंतु तुम्ही त्या चुका किती लवकर दुरुस्त करता ही बाब फार महत्त्वाची असते आणि ती गोष्ट इथं गणेशच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली त्याने. आपण पाहिलं इथे षटक हाताळलं होतं. चांगल्या पद्धतीचे लगातारचे 3 डॉट चेंडू टाकले होते. गणेश आक्रमण, हा पिच पद्धतीचा चेंडू त्याला ऑन साईडच्या दिशेनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चला, बॉल बॉयला विनंती असेल, आपण शांत राहू नका. आयोजन कमिटीला सहकार्य करा, चेंडू आणण्याचं काम करा. अमित आणि अभिनव ही मंडळी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. भाऊ, 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. खरं तर आमच्या लारा भाऊंच्या माध्यमातून बऱ्याच त्या ठिकाणी स्पर्धेंचं आयोजन केलं जातं आणि या स्पर्धेंचं आयोजन करत असताना मात्र त्यांना जेव्हापासून त्या ठिकाणी समजलंय की विनोद जगदाळे समालोचन करतात तेव्हापासून मात्र आमच्यासाठी एक दिवस त्यांच्याकडून नक्कीच भेटतो. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमच्यासारख्या छोट्या कलाकाराला एक मोठं व्यासपीठ मिळवून देणं. चांगला फटका पाहायला मिळतो. अभिनव याचा एक धाव घेतली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा विचार केला जाणार काय? नक्कीच विचार पाहायला मिळतोय. वेगाने धावण्याचा प्रयत्न, परंतु अभिनवला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या वेगाने धावत होता त्याच वेगानं पॅव्हेलियनच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळतोय. अतिघाई आणि संकटातनी खरं तर मी म्हणेल ही गरज होती काय? अमितच्या फलंदाजीमध्ये सुद्धा जोर आहे, त्याच्याकडे सुद्धा मोठमोठे फटके आहेत. मग अमितला त्या ठिकाणी स्ट्राईक भेटली असते तर काय? कारण स्वतःची विकेट मात्र इथं अभिनव गमावून बसलाय. पण तो खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल गणेश याचं, गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा फटका आल्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्या तब्बल 60 धावा, 60 रन्स.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं, पुनरागमन कसं करायचं, हे गणेशने गोलंदाजीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिले. आता फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड असताना चुकी करताना पाहायला मिळतोय इथे आणि चेंडू सरळ त्याच्या डोक्यावरून मस्तकावरती दस्तक देत असताना सीमारेषा पार जातोय. एक टप्पा खात 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. 64 धावा आता धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली टोटल आपल्याला धावफलकावरती स्थिरावताना पाहायला मिळते. इथे सुद्धा फटका सुरेख. फुल टॉस. अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही टाकले तर फलंदाज त्याला लॉलीपॉप सारखं खाऊन टाकेल आणि तेच पाहायला मिळाले. उत्तुंग घणागती प्रार. 6 धावा षटकार. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती तब्बल धावा लागल्या जातील त्या 70 धावा. आता मात्र ऋषी धनावडे संयमाचा पारा चढताना पाहायला मिळतोय. तापमापीतला पारा चढला ना की टपकन खाली उतरू शकतो, परंतु संयमाचा पारा चढला की तो लवकर खाली उतरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे संयमाने खेळणं फार गरजेचं आहे. once again it's a maximum, it's a parallel, it's a fabulous. 6 धावा षटकार. 76 धावा धावफलकावरती. ज्या गणेशनं तिसरं षटक चांगलं हाताळलं होतं त्याच्यावरती आक्रमण चढवलंय आणि आपण फलंदाज वेल फिनिशर पाहायला एक चांगलं टोटल धावफलकावरती लावलं जातंय. धावा तब्बल झाल्यात त्या 76 धावा. विजयासाठी गरज असणारे 78 धावांची. सत्याहत्तर धावांची गरज असणारे विजयासाठी काय फटकेबाजी पाहायला मिळाली. चला मी विनंती करतोय लीगल 11 कामोटे संघ आणि श्री गणेश 11 कामोटे संघ. आपण पाहतोय प्रोफेशनल पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. सन्माननीय श्री हरिश्चंद्र फडके आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय या कामोटे नगरीमध्ये किंवा या मैदानावरती अनेक वेळा आपली एक निर्णायक पंचगिरीची भूमिका निभावणारे आपले सन्माननीय श्री द्वारकानाथ चोरगे सर, या दोनही नामांकित पंचांचं या ठिकाणी मैदानावरती आगमन होतंय आणि या उत्तरार्धामध्ये सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांची पंचगिरी पाहायला मिळेल. आयोजन कमिटीकडून त्यांचं सहर्ष असं स्वागत असेल. कारण आपण इथून मागच्या स्पर्धा पाहिल्या. या एकदिवसीय रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रोफेशनल पंच मात्र वापर करण्यात आला नव्हता, परंतु इथे नियोजन असं आहे कुठल्याही प्रकारची कमतरता पाहायला मिळणार नाही. एक तगडं नियोजन पाहायला मिळतंय आमचे संजय मामा आणि लाराभाऊ यांच्या माध्यमातून. सनराइज क्रिकेट अकॅडमी आपण पाहतोय पर्व 3रं आणि या 3ऱ्या पर्वामध्ये आपण नक्कीच पाहतोय एक भव्य दिव्य अशी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द मॅच आणि तसेच मालिकावीर ही सन्मान चिन्ह आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एक चांगलं भव्य दिव्य आयोजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
मित्रांनो, ज्या मैदानावरती स्पर्धा आपण पाहताय, खरं जर बघितलं तर कामुटे गाव, या गावाची एकी आणि त्या एकीचं मिळालेलं बळ, एकीचं एकजुटलेलं बळ आणि त्या बळामधून मिळालेलं फळ आपल्याला पाहायला मिळते. हे क्रीडांगण आता इथून पुढे कंटिन्यू खेळाडूंसाठी राखीव असणार आहे आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न या कामोटेकरांकडून किंवा इतर कामोटे रहिवासी असतील, या सर्वांची मेहनत आपल्याला नक्कीच फळाला येताना पाहायला मिळते. चे अध्यक्ष सागरभाऊ पाटील असतील, त्याच्यानंतर उपाध्यक्ष असतील परेश म्हात्रे, त्यांच्यासोबत संपूर्ण खेळाडू, संपूर्ण क्रीडाप्रेमी व्यक्तिमत्व, या सर्व व्यक्तिमत्वांनी इथले कामोट्यातील प्रॉपर जे नागरिक आहेत, रहिवासी, इथले भूमिपुत्र, या भूमिपुत्रांनी या मैदानासाठी फार मोठा लढा दिला आणि तो लढा यशस्वीसुद्धा झाला. म्हणजे काय तर इथे खऱ्या अर्थानं कामोटे क्रिकेटचं उज्ज्वल भविष्य आपल्याला पाहायला मिळतंय. दाराभाऊ, गतवर्षीच्या कामोटे प्रीमियर लीगमध्ये संपूर्ण एक इनिंग एकही मराठी शब्द न बोलता कॉमेंट्री केली. आमच्या अतुलभाऊ आवटींनी सांगितलं की जी डी आज तुला आम्हाला इंग्रजीमध्ये कॉमेंट्री करताना पाहायचं आहे, परंतु खऱ्या अर्थानं मी त्यांना सांगितलं तुमच्या आग्रहाखातर बसलो आहे, परंतु माझं समालोचन हे कंटिन्यू मराठीमधून असणार आहे. कारण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. ही मराठीचा गोडवा आहे. मराठी असे आमुची या माये बोली, जरी आज ही राष्ट्रभाषा नसे, नसे दातृत्व या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा. आणि ती दिव्य आशा आहे ना, तुम्हा आम्हा मराठी माणसांकडूनच जोपासली जाणार आहे. त्यामुळं मराठीचा अभिमान, मराठीचा गर्व, मराठीचा माज हा तुमच्या आणि आमच्या रक्तामध्ये हा शेवटपर्यंत असला पाहिजे. जाऊ द्या, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे 77 धावा विजयासाठी गरज आहे. सलामीची जोडी ऋषी आणि हर्षद आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला ऋषी गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा म्हटलं की मग त्या ठिकाणी सर्व खेळाडू, इथे पहा ऋषीला पहिल्याच वन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. उसळी घेणारा चेंडू, परंतु त्यावरती एक उत्तुंग घाणाघाती प्रहार केला जातोय, खेळला जातोय. 6 धावांसाठी षटकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र हेरलंय. काय भन्नाट वेगानं टाकलाय, बीट केलंय. पहिल्या चेंडूवरती ऋषीच्या फलंदाजीची मोहर, इथे ऋषीच्याच गोलंदाजीची मोहर आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज आणि गोलंदाज दोघांची नाव ऋषी आहेत. ऋषी आता हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे तिथे, वेगाने चेंडूवरती येईल. सुजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव. आता स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. चला, श्री गणेश 11 कामोटे अतुल भाऊ आवटी. चला, श्री गणेश 11 कामोटे अतुल भाऊ आवटी आणि लिगल कामोटे संघ नाणेफेकीसाठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी झालीच पाहिजे, आयोजन कमिटीचा या ठिकाणी आग्रह आहे. तर चला, विनंती असेल ऋषीचा चेंडू इथे आपण पाहतोय. हर्षदला हा चेंडू समजू शकत नाही. बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय चेंडूला अडवलं जातंय. तोपर्यंत एक धाव. सर्व संघांना त्या ठिकाणी आयोजन कमिटीकडून सूचना असणार आहे की आपण आवाज दिल्यानंतर नाणेफेकीसाठी येणं फार गरजेचं आहे. वेळ फार महत्त्वाची आहे. पाच षटकांचे सामने आज आपण खेळवतोय, पण उशीर जर झाला तर मग मात्र आयोजनामध्ये बदल केला. तर ऋषी धनावडे पहिल्या चेंडूवरती जो फटका खेळला होता ना, त्याचंच काहीसा रिप्ले आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगले स्ट्रोक खेळतोय ऋषी मैदानाच्या आतमध्ये आणि ऋषीवरती ऋषीने आक्रमण चढवलंय. षटकारासाठी चेंडूला भिरकावून दिले.
6 धावा आणि धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल 14 धावा. अशा प्रकारची फटकेबाजी झाली तर मग मात्र इथून आव्हान नक्की संपुष्टात आणलं जाऊ शकतं. कारण 5 षटकांचा सामना, 30 चेंडूंचा खेळ, 30 चेंडूमध्ये 77 धावा बनवायच्यात. आपण जर पाहिलं तर 15.20च्या सरासरीने त्या ठिकाणी धावा जमाव्या लागतील. आत्तापर्यंत 15 धावा आल्यात, जे सरासरी आपण पाहतोय नक्कीच चांगली ठेवली आहे ऋषी आणि हर्षद या जोडीनं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, यॉर्कर द परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या चेंडूवरती चांगलं कमबॅक, षटकही चांगलं पडलंय, त्याच्यावरती फटके सुद्धा 2 सुरेख आलेत आहेत. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अभिनव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळते दुसरं षटक घेऊन. ज्याने आतापर्यंत फलंदाजी तर चांगली केली, इथे सुद्धा पहिला चेंडू चांगला टाकला. आपण क्षेत्ररक्षक पाहतोय 1 धाव. ऋषी ज्याने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली, तो ऑन स्ट्राईक आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अंगाचा वेध घेणारा चेंडू. अभिनवची चांगली सुरुवात पाहायला मिळते, मोठमोठे येणारे फटके. आता मात्र इथून थांबायला सुरुवात झाली आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला 77 धावा त्या ठिकाणी रोखायच्या असतील, विजय प्राप्त करायचा असेल तर मग मात्र अशा प्रकारची गोलंदाजी फार गरजेची. आणि तसंच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे हर्षदसाठी टाकला जाणारा चेंडू, उसळी घेणारा चेंडू चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होते, निस्तब्ध करून ठेवलंय. एका बाजूला आता फलंदाजीवरती दडपण यायला लागलंय, कारण गोलंदाजी सुरेख होतीये. 77 धावांचा पाठलाग आहे आणि या 77 धावांचा पाठलाग असताना आपण पाहतोय फटके मात्र येणं थांबलंय. आमच्या श्री गणेश 11 कामोठे संघाचे आधारस्तंभ 2 व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे. सन्माननीय श्री सुनील भोसले साहेब आणि सन्माननीय श्री अतुल आवटी साहेब. आमच्या श्री गणेश 11 कामोठे संघाचे त्या ठिकाणी आपण पाहतोय मॅनेजर रवींद्र म्हस्के यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांचं सहर्षाचं स्वागत. नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करतोय. लिगल कामोठे संघ, चला विनंती असेल, श्री गणेश 11 कामोठे संघ या ठिकाणी उपस्थिती दर्शवतोय. लिगल कामोठे संघ